वजन राहत नाही। आता प्रत्येक नियमासाठी मी आपल्यासमोर एक उदाहरण ठेवणार आहे। कृतयुगाचा नियम काय? एक जणाची चूक परिणाम जगाला भोगावा लागला, एक जणाची चूक देशाला भोगावा लागला, एक जणाची चूक वंशाला भोगावा लागला आणि एक जणाची चूक ज्याने केलंय त्यालाच भोगावा लागला। प्रत्येकाकरता उदाहरण ऐका, व्यासंग ऐका। कृतयुगामध्ये सहस्रार्जुन नावाचा राजा, भगवान परशुरामजीच्या वडिलांचा जमदग्नी ऋषींचा अपमान झाला, परिणाम जगाला 21 वेळा परिणाम भोगावा लागला, एक जणाची चूक। जमदग्नी ऋषींचा सहस्रार्जुन नावाच्या राजाने अपराध केला, चूक घडली, परिणाम जगाला 21 वेळा त्याचा परिणाम भोगावा लागला। निक्षत्रिय पृथ्वी किती वेळा? पण एकदा नाही, तब्बल 21 वेळा क्षत्रिय ठेवला नाही या धरतीवर। एक जणाची चूक जगाला भोगावी लागली। आलं ते त्रेतायुग आलं, लंकाधिपती रावणानं चूक केली प्रभू रामचंद्रांच्या अर्धांगिनी नेऊन, चूक एक जणाची, लंका नावाचा देश उद्ध्वस्त झाला। आलं ते द्वापार युग आलं, माय बाप, काळ बदलला, नियम बदलला। द्वापार युगात एक जणाकडून चूक घडली, भगवान कृष्ण परमात्म्याच्या पत्नीच्या हट्टापोटी भगवान शंकरांना एक नवसानं पोरग मागून घेतलं होतं। नाव होतं सांब, दिसाय मुलगा देखणा होता, लावण्यवान होता, रूपवान होता, नाक तशी, डोळे तशी, शरीरयष्टी तशी, ओठ तसे, केस तसे, पाहिलं की पाहत राहावा इतका मुलगा लावण्यवान होता। आमचे गुरुजी म्हणायचे, जी मुलं नवसानं होतात ते जरा बिलिंदर असतात। बिलिंदर म्हणजे आपल्या भाषेत सांगू तुम्हाला, नुसता गावचा उतारा, सगळ्याच्या अवगुण त्या मनात आलेले असतात का, पण ते नवसानं झालेलं असतंय ना। मग तिचा अर्थ लक्षात ठेवा, मुलगा दिसाय देखना पण अवगुणी परिणाम असा झाला। काही ठिकाणी साधू तपश्चर्या करत होते, मुलगा देखणा असल्यामुळं यादवाच्या बाकीच्या मुलांनी याला गरोदरपणाचं सोंग दिलं, गरोदरपणाचं, आणि गेले महात्म्यांकडे, महाराज या कन्याला काय होईल सांगा बर। अहो चूक घडली एकाकडून, परिणाम यादव वंश नष्ट झाला। पण तुम्ही म्हणता जर यादव वंश नष्ट झाला तर लालू प्रसाद यादव कसे राहिले? ते चुकून राहिले। मग तिचा अर्थ लक्षात आला तुमच्या? एक जणाची चूक जगाला, एक जणाची चूक देशाला, एक जणाची चूक वंशाला। आता कलियुगामध्ये हा नियम लागू पडत नाही का? कारण कलियुगाचं विशेष आहे। काय विशेष आहे? ज्याने केलंय त्यालाच थोडंसं क्षमा मागून वाक्य ठेवतं आपल्यासमोर। ऐका, सकाळच्या वेळेला आपण जर उजव्या हातानं डाव्या हातावर पाणी ओतलं तर 4 तासानं डावा हात उजव्या हातावर पाणी ओततो। समजणे वाले को इशारा काफी होता है। अशा गोष्टी आमच्यासारख्याला स्पष्ट बोलता येत नाही। मतीचा अर्थ लक्षात ठेवा। अजून थोडंसं सोपं तुमच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतो। विशेष म्हणजे ज्यानं चूक केलेली आहे त्यालाच त्याचा परिणाम भोगावा लागतो। मायबाप ऐका, मी का बोलतोय? टाइमपास म्हणून ठेवत नाही आपल्यासमोर, मला अभंगाच्या चिंतनाकडे तुम्हाला घेऊन जायचं आहे। या युगामध्ये बाकीची सर्व साधना क्षीण झालेली आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य नाही, बल नाही, ती गलित गात्र झालेली सर्व साधना आहे। आणि या युगामध्ये एक प्रभावशाली, एक सामर्थ्यवान, एक ताकद असणारं, पावर असणारं सामर्थ्य जर चिंतनात ठेवायचं असेल तर या पद्धतीनं आपल्यासमोर चिंतन ठेवतो। ऐका, ज्यानं केलं त्यालाच ते भोगावं लागतं, हा माझ्या बोलण्याचा मुख्य मुद्दा आहे।